नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवीन वर्षाला सुरुवात झाली की अनेक सणांनी सुरुवात होते. त्यात जानेवारी महिन्यातला पहिला आणि सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी सगळे लोक तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात. पण याआधी एक सण असतो, तो म्हणजे भोगी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी सण कधी आहे, कसा साजरा करायचा, थोडक्यात महत्त्व, आणि या दिवशी आपल्याला चुकूनही ही एक भाजी खायची नाही आहे. बघा, 99% लोक चुका करतात. 99% लोकांना हे माहिती नसतं की या दिवशी चुकूनही ही भाजी खायची नाही. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं नाराज होऊन निघून जाऊ शकते. आपल्याला आयुष्यभर भोग भोगावे लागू शकतात. तर अशी कोणती भाजी आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, 2026मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. आणि मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. यावर्षी भोगी 13 जानेवारी मंगळवार या दिवशी आली आहे. आपल्या हिंदू धर्मात भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवसांच्या सणाला अतिशय विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी सुवासीन महिला छान आवरून नटून थटून खण पूजत असतात. वंसा एकमेकांना देत असतात. खण कशी पूजावे, सुगड पूजन कसं करावं, अगदी सोप्या पद्धतीने माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. बघा, भोगी हा सण 13 तारखेला आपल्याला साजरा करायचा आहे. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. त्याचप्रमाणे अंघोळ करताना सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात थोडेसे पांढरे तीळ टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे. बघा, भोगीच्या सणाच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे तिळाचं उटणं बनवून ते अंगाला चोळून याने देखील अंघोळ केली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही अंघोळीच्या पाण्यात तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून टाका, आणि गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे. बघा, भोगीच्या सणाच्या दिवशी या पद्धतीने अंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी खास करून डोक्यावरून अंघोळ केली जाते. सर्वांनीच, महिलांनी देखील या दिवशी केस धुवायचे आहे. डोक्यावरून पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आता भोगीच्या दिवशी आपल्याला कोणती भाजी या दिवशी चुकूनही बनवायची नाही किंवा खायची नाही याविषयीची माहिती पाहूया. भोगीच्या दिवशी खास करून आपल्याला या थंडीच्या हंगामात ज्या ज्या शेतभाज्या ह्या पिकवल्या जातात त्या भाज्या या दिवसांमध्ये खाण्याची परंपरा आहे. थंडीत आपण उष्ण पदार्थ सेवन करत असतो. तीळ देखील उष्ण आहेत आणि ज्या काही भाज्या आहेत या देखील उष्ण भाज्या असतात. आणि आपल्याला थंडी ही बाधू नये यासाठी आपण या भाज्या या दिवसांमध्ये खात असतो. आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी या भाज्या खाण्याला विशेष महत्त्व आहे. खास करून या दिवशी मिक्स भाजी केली जाते. यामध्ये तीळ टाकले जाते. त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी करून तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. तीळ आणि ही मिक्स भाजी बनवून याचा नैवेद्य अगोदर घरातील देवांना दाखवला जातो आणि ही भाजी या दिवशी खाण्याची परंपरा आहे. या मिक्स भाजीमध्ये जेवढ्या हंगामी भाज्या असतात तेवढ्या मिक्स करून याची भाजी बनवली जाते. आता ही भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी परंपरेनुसार वेगवेगळी आहे. खास करून ही भाजी सकाळी बनवली जाते, देवांना नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर ही भाजी घरातील सर्वजण खात असतात. आता भोगीच्या दिवशी आपण जी भाजी बनवतो या भाजीला काही ठिकाणी मिक्स भाजी तर काही ठिकाणी खेंकाट असं देखील म्हटलं जातं. आता या दिवशी बघा, ही भाजी खाण्याला अतिशय महत्त्व आहे. असं म्हणतात, न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजेच जो कोणी ही भाजी खात नाही तो सदा रोगी असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच ह्या भाजीला अतिशय महत्त्व दिलं आहे. आपण आपल्या आजी पणजीकडून नेहमीच ऐकले असेल. मात्र भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. या दिवशी मिक्स भाजी बनवून याचा देवांना भोग देण्याची पद्धत आहे. आता यामध्ये प्रामुख्याने ओला हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वटाणा, चाकवत, फ्लावर, त्याचप्रमाणे बोरं, भुईमुगीच्या शेंगा, वटाणा, ज्या या भाज्या असतात या भाज्या खास करून
एकत्र करून तीळ घालून याची भाजी बनवली जाते आणि तीळ लावून बाजरीची भाकरी, लोणची, पापड, वांग्याची भरीत, चटणी आणि खमंग खिचडी बनवण्याची प्रथा आहे. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आता या दिवशी आपल्याला कोणती भाजी खायची नाही ते पाहूया. भोगीच्या दिवशी आपल्याला लाल मसुराची डाळ अजिबात खायची नाही. बघा, आपल्याला चुकूनही लाल मसुराची डाळ या दिवशी खायची नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही या भाज्यांमध्ये कारलं घालायचं नाही किंवा कारल्याची भाजी खायची नाही. कारण संक्रांत हा गोड करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण गोड एकमेकांना देऊन एकमेकांना गोडवा निर्माण करत असतो, एकमेकांमध्ये गोडवा निर्माण करत असतो आणि म्हणूनच या दिवशी कडू कारलं आपल्याला खायचं नाही. त्याचप्रमाणे चुकूनही मांसाहार करायचा नाही. या दिवशी चुकूनही आपल्याला घरात नॉनव्हेज बनवायचं नाहीये. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपल्याला भाजीमध्ये कांदा लसूण वापरायचं नाही. कारण कांदा लसूण हा देखील तामसिक पदार्थ असल्यामुळे शक्य झाल्यास आपण कांदा लसूण देखील या दिवशी खाऊ नये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.